जे की बॉटलीबॉय कंपनीचं ट्रेनर आहे आणि त्याचा कंट्रोल आहे सिमेन्स. असे हे सिमेन्स CNC मिलिंग मशीन किंवा व्हर्टिकल मशीनिंग सेंटर चालू करण्याविषयी माहिती घेणार आहोत. मशीन प्रोसिजरप्रमाणे चालू करणं आणि मशीन प्रोसिजरप्रमाणे बंद करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर मशीन चालू केल्यानंतर मशीनची मॅन्युअली ऑपरेटिंग मशीन कसं करायचं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मशीनचा मेन सप्लाय जो आहे ICTP मधून येतो. तो ICTP स्विच किंवा मशीनचा मेन सप्लाय या ठिकाणी चालू करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा जो मेन सप्लाय आहे तो मशीनला देण्यापूर्वी स्टॅबिलायझरला दिलेला असतो आणि स्टॅबिलायझरवरचा जो स्विच भगव्या कलरचा आहे तो ऑन करणं या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तो ऑन करावा लागेल. त्याच्यानंतर स्टॅबिलायझरला सप्लाय आल्यानंतर स्टॅबिलायझरचा जो सप्लाय आहे तो पूर्ण होण्यासाठी स्टॅबिलायझरवर समोरच्या बाजूला रिसेट किंवा स्टार्ट बटन असतं ते प्रेस करावं लागेल. त्यानंतर स्टॅबिलायझरचा जो सप्लाय जो आहे मशीनला दिलेला आहे आणि तो मशीनवरचा आडवा असलेला हा स्विच उभा करून ऑन करणं महत्त्वाचं असतं. तो या ठिकाणी ऑन होईल आणि ऑन केल्यानंतर मशीनवरची लाईट लागलेली आणि पूर्ण मशीनला सप्लाय जात असलेला या ठिकाणी दिसेल. तर मशीनवरच्या ह्या कंट्रोल पॅनलवर किंवा ऑपरेटिंग पॅनलवर अशा पद्धतीचं बुटिंग होतेलं या ठिकाणी दिसेल. बुटिंगवरच्या सर्व स्टेप झाल्यानंतर स्क्रीनवर ॲक्सिस दिसतील X, Y आणि Z. त्या ॲक्सिसचे 0 सिम्बॉल्स तिथे येऊपर्यंत थांबणं आपल्याला महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही वरच्या बाजूला जर बघितलं ब्लिंक होत असणारा मॅसेज जो इमर्जन्सी स्टॉपचा दिसेल आणि या ठिकाणी खालील बाजूला तुम्ही जर बघितलं तर सिम्बॉल्स आलेले दिसतील. हा इमर्जन्सी स्टॉप घालवायचा असेल तर कंट्रोल पॅनलवरचा रिलीज करावा लागेल. तो रिलीज केल्यानंतर रिसेट बटन प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इमर्जन्सी स्टॉपचा मेसेज गेलेला दिसेल आणि त्या ठिकाणी दुसरा मेसेज ड्राईव्ह नॉट रेडीचा आलेला दिसेल. तर हा मेसेज घालवण्यासाठी मशीन ऑनचं बटन जे स्क्रीनवर असतं ते दाबावं लागेल. ते दाबल्यानंतर लुब्रिकेशन शॉटचा पण एक शॉट पूर्ण होईल आणि मशीनला ऑटोमॅटिक लुब्रिकेशन होईल आणि या ठिकाणी मशीन पूर्ण चालू झालेलं दिसेल. आता मशीन पूर्ण चालू झाल्यानंतर मशीन मॅन्युअली ऑपरेटिंग करण्यासाठी आणि मशीनच्या मॅन्युअली हालचाल करण्यासाठी या ठिकाणी जोग मोड तुम्हाला दिसेल. हा जोग मोड ऑन केल्यानंतर जोग मोडचा सिम्बॉल या ठिकाणी येईल आणि हा सिम्बॉल आल्यानंतर आपल्याला मशीनच्या मॅन्युअली हालचाली या ठिकाणी करून मशीनचा रेफरन्स करावा लागेल. तर ह्या ठिकाणी तुम्ही खालच्या बाजूला जर बघितलं तर ॲक्सिसमध्ये X+ आणि X- डाव्या उजव्या बाजूला दिसेल. त्याचबरोबर Y+ आपल्या साईडला आणि Y- पुढच्या बाजूला दिसेल. त्याचबरोबर Z ॲक्सिसचा मायनस खाली दिसेल आणि वरच्या बाजूला Z+ दिसेल. तर ह्या ठिकाणी जोग मोडमधून आपल्याला कंट्रोल पॅनेलवरील किंवा ॲक्सिस की आहेत त्या ॲक्सिस की दाबून X+ बटन दाबल्यानंतर X ॲक्सिसची हालचाल डाव्या बाजूला होईल. त्याचबरोबर Y+ बटन दाबल्यानंतर Y+ ॲक्सिसची हालचाल आपल्या बाजूला आलेली दिसेल. त्याचबरोबर Z- दाबल्यानंतर ॲक्सिसची हालचाल खाली येताना दिसेल. अशा पद्धतीने आपण 50 ते 75 मीटरच्या ॲक्सिसच्या हालचाली केलेल्या मायनस साईडला या ठिकाणी दिसतील. आणि त्यानंतर आपल्याला मशीन 0 करण्यासाठी होम पोझिशनला जाण्यासाठी MDI मोड घ्यावा लागेल. हा MDI मोड घेतल्यानंतर MDI पेज ओपन झालेलं दिसेल. त्या MDI पेजमध्ये आपल्याला मशीन होम पोझिशनला जाण्यासाठी कंट्रोल पॅनेलवरील G75 X0 Y0 आणि Z0 प्रेस करावं लागेल. ते प्रेस केल्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवर हा प्रोग्राम टाईप झालेला दिसेल आणि हा प्रोग्राम टाईप केल्यानंतर आपल्याला मशीनवरील रिसेट आणि सायकल स्टार्ट बटन प्रेस करावं लागेल. सिग्नल स्पीड कमी करतो आणि त्या ठिकाणी ॲक्सिसच्या हालचाली होम पोझिशनला कशा होतील या ठिकाणी तुम्हाला दिसेल सायकल स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर. अशा पद्धतीनं ॲक्सिसचे 0 या ठिकाणी झालेले दिसतील तुम्हाला. ॲक्सिसचे 0 झाल्यानंतर पहिल्यांदा मशीनवरचा स्पिंडल जो आहे तो ऑन कसा करायचा याविषयी या ठिकाणी माहिती घेता येईल. जोग मोडमध्ये मशीनचा स्पिंडल क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवण्यासाठी स्पिंडल राईट हे बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्पिंडल फिरलेला दिसेल. त्याचबरोबर ते बटन सोडल्यानंतर ते थांबेल आणि त्याच्यानंतर स्पिंडल लेफ्ट म्हटलं की उलट्या दिशेनं स्पिंडल फिरलेला जोग मोडमध्ये दिसेल.
आणि स्क्रीनवर सुद्धा कशा पद्धतीने तो फिरतो या ठिकाणी दिसेल. त्यानंतर MDI मोडमध्ये आपल्याला स्पिंडल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवण्यासाठी MDI मोडमध्ये आपल्याला प्रोग्राम द्यावा लागेल. तर MDI मोडमध्ये प्रोग्राम देत असताना डायरेक्शनने फिरवायचं असेल स्पिंडल तर M03S 200 RPM इथं टाईप केल्यानंतर मशीनवरचा रिसेट आणि सायकल स्टार्ट हा बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला स्पिंडल क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरलेला दिसेल. तो स्पिंडल क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरेल, रिसेट केल्यानंतर पुन्हा थांबेल. त्यानंतर तो स्पिंडल उलट्या डायरेक्शनने फिरवायचा असेल तर पुन्हा आपल्याला MDI पेजवर पूर्वीचा तयार केलेला प्रोग्राम M04 द्यावा लागेल. तो M04S 250 RPM आपण दिल्यानंतर पुन्हा रिसेट आणि सायकल स्टार्ट हे बटन दाबल्यानंतर स्पिंडल तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरलेलं दिसेल. अशा पद्धतीने आपण CNC मशीनवर मशीन चालू केल्यानंतर मॅन्युअली हालचाली कशा करायच्या किंवा मशीन मॅन्युअली ऑपरेटिंग कसं करायचं याविषयी माहिती घेतली. रिसेट केल्यानंतर स्पिंडल जागेवर थांबेल आणि पुन्हा मशीनवरचं काम सगळं झाल्यानंतर आपला मशीन कशी प्रोसिजरने बंद केली, जशी मगाशी चालू केली त्याच उलट्या पद्धतीने आपल्याला जाऊन मशीन बंद करावं लागेल. तर सर्वप्रथम मशीनचं काम संपल्यानंतर मशीन साफ झाल्यानंतर मशीनचं सर्किट ओव्हर या ठिकाणी बंद करावं लागेल. त्यानंतर मशीनवरचं रिसेट बटन प्रेस करावं लागेल. जॉग मोड सिलेक्ट करावं लागेल. त्याचबरोबर ऑपरेटर पॅनलवरचं इमर्जन्सी स्टॉप बटन प्रेस करावं लागेल. त्याच्यानंतर मशीनवरचा जो सप्लाय दिलेला होता मगाशी ते उभं केलेलं बटन आडव्या डायरेक्शनला घेऊन मशीनवरचा स्विच बंद करावा लागेल. त्यानंतर स्टॅबिलायझरवरचा मागच्या बाजूचा चालू केलेला जो स्विच आहे वर केलेला तो खाली करून बंद करावा लागेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जो सप्लाय आपण ICTPनं मेन सप्लाय दिला होता मशीनला तो बंद करावा लागेल.